मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या सेतू कार्यालयाबाहेर महिलांची प्रचंड अशी रांग सुरू झालेली आहे। रोज या महिला येत आहेत। जेव्हा घोषणा झाली तेव्हापासून आपले अर्ज भरण्यासाठी या महिला येत आहेत। तासनतास त्यांना रांगेमध्ये उभं राहावं लागतंय आणि खाली हात पुन्हा परतावं लागतंय। नेमकं काय घडतंय हे आपण जाणून घेत। ताई, तुम्ही इथे आलेले आहात, याच्या आधी तुम्ही कधी आला होता आणि काय घडतंय? काल आले होते मी, तर ते काय बोलले की अजून फॉर्म आपल्याकडे आलेले नाहीये म्हणे। तर मग फॉर्म जेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू म्हणे, बस एवढंच ते बोलले। बस बाकी काहीच नाही, त्यांच्याकडून अजून काय आपल्याला भेटलीच नाही योजना। पण मग काय सांगणं काय होतं? ते म्हणतात की अजून फॉर्म आलेलेच नाही आपल्याकडे बहीण लाडकी योजनाचे। ते फॉर्म आले का आम्ही तुम्हाला कळवू। पण मग तुम्ही इथे काही डॉक्युमेंट्स घेऊन आले? हो, माझे डॉक्युमेंट सगळे आणले, पासबुक झेरॉक्स वगैरे, आधार कार्ड, पॅन कार्ड, सगळे डॉक्युमेंट घेऊन आलेले मी। मला वाटलं होऊन तर लगेच होऊन जाईल, पण अजून काही त्याच्याकडे आलेच नाही ना फॉर्म, तर आपल्याला काही करता येणारच नाही। फॉर्म भरायला काही पैसेच नाही ना। पण मग या सरकारच्या योजनेविषयी काय वाटतं तुम्हाला? योजना तर खूप चांगली आहे, पण मग ते आपल्यापर्यंत पोहोचली पण पाहिजे असं आहे। कारण आपण इथं येऊ चक्रवारवरून परत यायला काही अर्थ नाही, कारण बाकीचे गाव पण आपल्याला असतात ना, आपण लहान लहान मुलं वगैरे सोडून मग इथे येतो। त्याच्यामुळे ते योजना लवकरात लवकर महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे। तुम्हाला काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी वगैरे यासाठी काही संपर्क केला? अजून काहीच नाही, फक्त एवढंच गाळलं सत्र गाळ्यामध्ये आलेले आहेत, मग आम्ही तर डायरेक्ट आलेलो। ताई, तुम्ही का बरं आलाय? बहीण लाडकी मुख्यमंत्री योजना आहे ना, त्याच्यासाठीच आम्ही आलोय। आम्हाला म्हणते फॉर्म सुटले नाही, आज या उद्या या असंच। आणि न्यूज दाखवतात की फॉर्म सुटलेले आहे म्हणजे काय कळायलाच मार्ग पण नाही। मग इथे आल्यावर काय माहिती मिळाली? आम्हाला बोलले का अजून फॉर्म सुटलेले नाही। तुम्ही का बरं आलात? त्याच्यासाठीच आले। कशासाठी? ह्या अशा महिला आहेत, योजनेसाठी आलेल्या आहेत। ताई, तुम्ही का बरं आल्या? हो, त्याच्यासाठीच आलोय, माझी बहीण लाडकी त्याच्यासाठीच आलोय, पगारासाठीच। पण मग झाला अर्ज भरला तुम्ही? भरलेलं आहे, आता आज बोलवलं होतं, बघतोय। काय सांगितलं होतं तुम्हाला? हे शाळेचं दाखल्याचं नाव दिसत नाही ना, तर शाळेचा दाखला काय काय डॉक्युमेंट लागते ते। आपण बघतोय सेतू कार्यालयाच्या बाहेरची ही गर्दी आहे। या सर्व महिला मोठ्या अशा अपेक्षेने इथपर्यंत आलेल्या आहेत। अर्ज भरावा आणि त्याचा काहीतरी आपल्या कुटुंबाला हातभार लागावा ही त्यांची भावना आहे। मात्र ज्यावेळेस इथे येत आहेत त्यावेळेस त्यांना कळतंय की अशा कुठल्याही स्वरूपाचं ऑप्शनच त्या पोर्टलवर नाही आहे। त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा घरी माघारी फिरावं लागतंय। सरकारने योजनेची घोषणा केली, घोषणा देखील चांगली आहे, त्याचं स्वागत देखील होतंय, मात्र अंमलबजावणी अद्यापही होत नाहीये। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।